गुड मॉर्निंग. मी कमल तुमचा आपल्या चॅनलवर स्वागत करतो. बघा, आज मी तुम्हाला TCSच्या जे आपण ईबुक बनवलेली आहे ते आपण 3 प्रकारे बनवलेली आहे. 3 प्रकारामध्ये सगळ्यात पहिला प्रकार आपण आज बघत आहे, म्हणजे 2-3 व्हिडिओमध्ये होईल किंवा एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण जी फाईल बनवली आहे ना ती आहे टॉप 1000. टॉप 1000 म्हणजे काय, की याच्यामध्ये जे प्रश्न एकपेक्षा एकपेक्षा तर सोडून द्या, 5 किंवा 7 पेक्षा जे जास्त प्रश्न आलेले आहे ना ते आपण या PDF मध्ये टाकलेले आहे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो, TCS GK टॉप 800 ईबुक आहे. आणि हे कशासाठी चालते, MP साठी सुद्धा चालेल, महावितरण, महानिर्मिती, नगर परिषद, सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट ही चालेल तुम्हाला तलाठीसाठी, मग इतर सरळ सेवेसाठी सुद्धा चालेल आणि पोलीस भरती सुद्धा चालेल. कारण याच्यामध्ये ते प्रश्न आपण घेतलेले आहे की जे एक्झाम मध्ये खूप वेळा रिपीट झालेले आहे. तर चला मी तुम्हाला दाखवून देतो. बघा, काय नाव याचा, TCS GK टॉप 800 मोस्ट रिपीटेड GK MCQ, मोस्ट रिपीटेड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, येणाऱ्या नगर परिषद साठी रामबाण आहे. येणाऱ्या नगर परिषद साठी, फक्त नगर परिषद साठी नाही तर ऑल जेवढे पण एक्झाम TCS घेणार आहे ना त्याच्यासाठी ऑल इम्पॉर्टंट आहे. ओके, चला बघा आता याच्यामध्ये आपण काय काय टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता. सगळ्यात अगोदर इतिहासचे आपण याच्यामध्ये टॉप 100 प्रश्न टाकलेले आहे. किती, इतिहासचे टॉप 100. नंतर भूगोलचे बघा किती टाकलेले आहे, टॉप 100 भूगोलचे टाकलेले आहे. कला व संस्कृतीचे किती एक मिनिट, कला व संस्कृतीचे किती टाकलेले आहे त्याचे सुद्धा आपण टॉप 100 टाकलेले आहे. अर्थशास्त्राचे किती आहे मी तुम्हाला दाखवेल कसे प्रश्न आहेत, टॉप 100 आहे. जीवशास्त्राचे किती आहे ते पण सुद्धा टॉप 100 आहे. भौतिकशास्त्राचे किती आहे, टॉप 100 आहे. रसायनशास्त्राचे किती आहे ते सुद्धा टॉप 100 आहे. आणि संगणकचे सुद्धा टॉप 100 असे प्रश्न टाकलेले आपण आहेत. तर तुम्ही बघू शकता. आणि हे बघा, या ईबुक मध्ये प्रत्येक प्रश्न 4 ते 5 वेळा विचारलेला आहे आणि काही MCQ तर 10+ टाइम सुद्धा आलेले आहेत. MCQ येणाऱ्या TCS एक्झामला, इथे एक्झाम पाहिजे, एक्झामला रामबाण होणार आहेत. थोडासा गळा खराब आहे, ऍडजस्ट करून घ्या. चला बघा, आता प्रश्न बघा की कोणत्या प्रकारचे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो. ओके, आणि प्रश्न तुम्ही स्वतः बघाल किती वेळा एक्झाम मला द्यालेला आहे. बघा, सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केव्हा केली आहे, यांनी केलेली आहे 1784 मध्ये. आणि हा क्वेश्चन 6 वेळा आलेला आहे आपल्या महाराष्ट्र एक्झाम मध्ये. किती वेळा आलेला आहे, 6 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा कोणी केलेली आहे, ही केलेली आहे आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आणि हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, 6 वेळा. तिसरा प्रश्न बघा, कोणत्या वेदाला सर्वात मोठा आणि संग्रहामध्ये सर्वात महत्वाचा मानला जातो, तो आहे ऋग्वेद. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, 5 वेळा आलेला आहे. अजून तुम्हाला दाखवतो, एक मी हिस्ट्री पूर्ण तुम्हाला कंप्लीट करून दाखवतो. ओके, चला चौथा प्रश्न बघा, 1498 मध्ये युरोपमधून भारतापर्यंतचा नवीन सागरी मार्ग शोधण्याचा पोर्तुगीज खलाशाचे नाव काय होते, ते होते वास्को दी गामा. हा किती वेळा प्रश्न आलेला आहे, हा तुम्हाला प्रश्न आलेला आहे 5 वेळा. भारताच्या कोणत्या गव्हर्नर जनरलने व्यक्तिगत सिद्धांत म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, हा प्रश्न खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा 5 वेळा आलेला आहे. 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, ते केली आहे राजा राजमोहन राय. हा प्रश्न 5 वेळा आलेला आहे. ओके, 1924 मध्ये महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कुठे झाले, ते झाले होते बेळगाव. आणि हा एक मात्र आहे की जो गावामध्ये झाला होता. नेक्स्ट, यंग बंगाल चळवळ कोणी सुरू केली, ते केली होती हेनरी विलियम डेरोजियोने. भारत छोडो केव्हा झाले होते, 1942 मध्ये झाला होता. आणि गांधीजींनी कोणता नारा दिला होता, करो मरो, हा कुठून दिला होता, बॉम्बे मुंबई मधून. नेक्स्ट, महात्मा गांधींनी 1919 मध्ये कोणत्या कायद्याच्या विरोधात सत्याग्रह केला होता, तो आहे रोलेट ऍक्ट. याला काला कानून सुद्धा म्हणतात. याला समोर मी डिटेल मध्ये सांगेल, आता फक्त डेमो सांगत आहे. 1911च्या दिल्ली दरबारमध्ये भारताची राजधानी दिल्ली हलवण्याची घोषणा झाली, तेव्हा राजा कोण होता, जॉर्ज पंचम, 1911 साली. अरे, आणि मला एक सांगा, भारताची राजधानी ही कोलकाता फक्त 1 दिवसासाठी झाली होती, ती कोणत्या वर्षात झाली होती ते मला सांगाल. कोलकाता फक्त 1 दिवसासाठी झाली होती.
की इलाहाबाद, या दोन पैकी एक झाले होते, तो कोलकाता नाही तर मग इलाहाबाद, ह्या दोन पैकी राजधानी माहिती का एक दिवसासाठी भारताची बनली होती? मला कमेंट करून सांगाल, नाही तर मी सांगून देईन तुम्हाला. नेक्स्ट 12वा प्रश्न काय की गौतम बुद्धांना आत्मज्ञान कुठे झाले? ते झाले बोधगया, आणि हे कुठं आहे? हे आहे तुमचं बिहारला. ओके, आणि हे बोधगयाच्या म्हणजे एक नदी आहे तिथे, फाल्गुन नदीच्या किनाऱ्यावर. नेक्स्ट हर्षवर्धनच्या काळात भारतात कोण आले होते? ते आले होते हुएन 4 वेळा प्रश्न आलेला आहे. पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये बाबरने कोणाला प्रभाव केले? ते आहे इब्राहिम लोधी. याची ट्रिक सुद्धा आहे इरामिया, ते मी तुम्हाला सांगेल. नेक्स्ट दिन ए इराई हे कोणी चालू केले आहे? अकबरने, आणि हे केव्हा केलं आहे? 1582 ला. 1582 ला स्टार्ट केलेलं आहे. नेक्स्ट अवध राज्याचे वर्णन एक चेरी एक दिवस आपल्या तोंडात पडे असे कोणी म्हटले? ते होते लॉर्ड डलहौसीने म्हटलेले, आणि हा प्रश्न 4 वेळा आलेला आहे, 4 वेळा. भारताच्या शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हायसरॉय कोण? हा मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ते आहे लॉर्ड कॅनिंग, 4 वेळा आलेले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण? ते आहे लॉर्ड माउंटबॅटन, 4 वेळा आले. एशियाटिक सोसायटी, बघा हा प्रश्न स्टार्टिंगला पण सुद्धा आलेला आहे, तेव्हा ते इयर विचारलेलं होतं, ठीक आहे, म्हणजे 19 समोरचं. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? ही मुंबईमध्ये झाली होती, आणि हे म्हणजे किती वेळा प्रश्न आलेला आहे? 4 वेळा आलेला आहे, आणि 1967. चला, आत्माराम पांडुरंग यांनी याची स्थापना केली होती. सोबत अजून एक पर्सन होता, कोण होता ते पण तुम्ही मला सांगायचं. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? ते आहे ज्योतिराव फुले. हा प्रश्न TCS ला 20+ वेळा विचारलेला आहे. 20+ वेळा, हे तर ठीक आहे, पण 20+ वेळा विचारलेला आहे. 1857च्या उठाव शिपायाचे बंड कधी झाले? ते झाले 1857. हा प्रश्न 4 वेळा आलेला आहे. नेक्स्ट मायकल ओ डायरची हत्या कोणी केली? ते केली होती उधम. बघा मी तुम्हाला स्टोरी सांगतो. 1919 मध्ये हे जालियनवाला बागचा कांड झालं होतं, है ना. तर याच्यामध्ये जे उधम सिंगचे जे आई वडील आहेत ते मृत्यू पावले होते. मग यांनी शपथ घेतली होती की मी म्हणजे जे डायर आहे त्याची हत्या करेन. तर यांनी मग 21 वर्षानंतर, कारण कांड केव्हा झालं होतं? 1919 ला, आणि 21 वर्षानंतर त्यांनी उधम सिंगने माहिती का लंडनला जाऊन त्याला मारलं होतं. कोणाला? मायकल ओ डायरला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? सांगा बरं कोण होते? ते आहे उमेशचंद्र बॅनर्जी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते? ते मुंबई. 1885 ला झाले होते मुंबईमध्ये. 1932च्या पुणे करार गांधीजीने कोणामध्ये झाला होता? ते होते डॉक्टर बी आर आंबेडकर. आणि आंबेडकरजी अशी व्यक्ती होते, अजून एक सोबत होते, की ते तिन्ही गोलमेज परिषदला अवेलेबल होते. हडप्पा शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? ते आहे रावी. बघा सांगतो तुम्हाला, हदरासी म्हणजे काय होते? ह वरून तुमचं होते हडप्पा, द वरून तुमचं काय होईल सांगा बरं मला? द वरून दयाराम साहनी, म्हणजे ज्यांनी खोज केली. रा वरून होते तुमचं रावी नदी, आणि सी वरून होते सिंध प्रांतामध्ये आहे हे कोण? हडप्पा, म्हणजे आता सध्या पाकिस्तानला आहे. कोणत्या वेदाला गाण्याचे पुस्तक म्हणतात? त्याला म्हणतात सामवेद. 24वे तीर्थ जैन कोण होते? ते होते महावीर. आणि यांनी पंचग्रह जोडला, हा कोणता? ते तुम्ही मला कमेंट मधून सांगा. भारताच्या नेपोलियन कोणाला म्हणतात? तो आहे समुद्रगुप्त. 3 वेळा प्रश्न आलेला आहे. मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण? तो आहे बाबर. सा बघा हा कोण? बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहा, आणि लास्टमध्ये एक मिनिट मला नाव आठवण येतं, बस हे ट्रिक यायची, ठीक आहे, मी सांगेल तुम्हाला आठवण येतं. एकच आठवण होत आहे, ठीक आहे ना. GT रोड याला म्हणतात ग्रँटेक रोड. हा कोणी बांधला? हा शेरशाह सुरी बांधला. याचं नाव फरीद खा होतं. याला शेरशाह माहिती आहे उपाधी आहे, शेरशाह उपाधी. याने काय केलं होतं की वाघाचं जे शिकार एकच तलवारमध्ये वाघाची गर्दन अलग केली होती, म्हणून याला उपाधी मिळाली होती शेरशाह सुरीची. पानिपतची दुसरी लढाई कधी झाली? ती आहे 1556 मध्ये. आणि तिसरी कधी झाली होती ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. जामा मस्जिद हे कुठे? दिल्लीमध्ये. याचे बांधकाम कोणी केले होते? ते केले होते तुमचं शहाजहाने. मग थांब एक मिनिट आठवण करू द्या. बाबर, हुमायूं, ठीक आहे, अकबर, जहांगीर, शहाजहा आणि औरंगजेब. ओके, नेक्स्ट बघा
मराठ्यांचे दिल्लीवर राज्य करण्याचे स्वप्न युद्धात कोणी भंगले? ते पानिपतचे तिसरे युद्ध. हे केव्हा झाले होते? 1761. अब्दुल शहा आणि आपल्या मराठ्यामध्ये झाले होते. चला नेक्स्ट, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? ती झाली होती 1664 ला. किती वेळा प्रश्न आलेला आहे हा? 3 वेळा. आणि काही क्वेश्चन जर माझ्याकडून चुकले तुम्ही कमेंट करून सांगू शकता. प्लासीची लढाई ही केव्हा झाली होती? 1757. इथूनच माहिती आहे का इंग्रजांनी आपला पाया भरण्याला सुरुवात केली होती. कुठे? भारतामध्ये. प्लासीच्या युद्धात इंग्रजांचे नेतृत्व कोण केले? ते आहे रॉबर्ट क्लाइव्ह केले. कायमधारा पद्धती हा प्रश्न TCS ला 7+ वेळा आलेला आहे. कायमधारा पद्धत लागू झाली तेव्हा गव्हर्नर जनरल कोण होते? चार्ल्स कॉर्नवालिस. 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरल कोण होते? होते लॉर्ड केनिंग. हा सुद्धा प्रश्न खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, वर्नाक्युलर एक्सप्रेस कोणी आणला? ते लॉर्ड लिटनी. याला स्टार करून ठेवा, 5 स्टार. स्थानिक स्वराज्याचे जनक लॉर्ड रिपन. हा पण म्हणजे याच आपण ई बुक मध्ये तेच प्रश्न टाकलेले आहे की जे तुम्हाला खूप वेळ आलेले प्रश्न आहे. नेक्स्ट, बंगालची फाळणी कोणी जाहीर केली होती? लॉर्ड कर्झननी. केव्हा केली होती? 1905 ला. आणि ही रद्द केव्हा झाली? 1911 ला. कोणाच्या काळात वेळ झाली होती? लॉर्ड हार्डिंगच्या वेळेस. नेक्स्ट, जालियनवाला बाग हत्याकांड वेळी व्हाईसरॉय कोण होते? ते होते चेम्सफोर्ड. आणि हा झाला केव्हा होता? 1919 ला. या 13 एप्रिल, जस्ट आता 1-2 दिवसा अगोदर नाही का, म्हणजे तारीख होती याची. रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली होती. नेक्स्ट, मोपला बंड कधी झाले होते? ते झाले होते 1921 ला. 3 वेळा आलेला आहे प्रश्न. लखनौ मध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? बेगम हजरत महलने केले. काँग्रेसचे अध्यक्ष भूषवणारी पहिली भारतीय. बघा इथे 2 आहे. जर इथे काँग्रेसच्या पहिलं महिला विचारलं तर ते आहे एनी बेझंट. आणि पहिली भारतीय विचारलाय तर मग ते कोण आहे? सरोजिनी नायडू. हे कुठचे होते? हे UPचे होते. आणि हे पहिली काय आहे मला सांगाल बरं? प्रथम आहे. चला नेक्स्ट, मुस्लिम लीगची स्थापना केव्हा झाली होती? हे झाली होती 1906 बांगलादेशच्या ढाकामध्ये स्थापना झाली होती. नेक्स्ट, ग्रँड ओल्ड मॅन हे कोण आहे? दादाभाई नौरोजी. आणि यांनीच माहिती आहे का व्यपंगत सिद्धांत दिला. व्यपंगत सिद्धांत किती दिला होता त्यावेळेस? 20 रुपये पर. गांधीजी भारतात केव्हा आले? ते आले 9 जानेवारी 1915 ला आले होते. किंवा 9 जानेवारी 1915 ला आलेले होते. ठीक आहे, त्यांच्याच आपण NRI डे म्हणतो, नॉन रेसिडेंट इंडिया. ठीक आहे ना. फ्रंटियर गांधी कोणाला म्हणतात? नेक्स्ट, फ्रंटियर गांधी कोणाला म्हणतात? खान अब्दुल गफार खान. यांना माहिती आहे का भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे. अजून फक्त बाहेरच 2 आहे. एक नेल्सन मंडेला आहे आणि हे खान अब्दुल गफार. या फक्त 2 व्यक्तीलाच माहिती आहे का भारी असून त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे संस्थापक कोण होते? सर सय्यद अहमद खान. हा प्रश्न सुद्धा 7+ वेळा आलेला आहे. जय जवान जय किसान हे कोणी म्हटलेलं आहे? लाल बहादूर शास्त्री. आणि जय जवान जय किसान जय विज्ञान हा नारा कोणी दिला होता? अटल बिहारी वाजपेयी यांनी. बंगालची फाळणी कधी झाली होती? 1905. कोणी केली होती? लॉर्ड कर्झननी केली होती. ओके. नेक्स्ट, चंपारण बिहार इथे मध्ये का? बघा मी सांगतो थोडंसं. 1917 मध्ये झाला होता. इथे जे नीलची खेती असतात ना त्यासाठी हा आंदोलन झाला होता चंपारण. आणि गांधीजीला कोणी बोलवलं होतं इथे चंपारण मध्ये? ते होतं राजकुमार शुक्ला यांनी बोलवलं होतं. जालियनवाला बाग हत्याकांड कुठे झाले होते? हे झाले होते अमृतसर. किती वेळा? 3 वेळा प्रश्न आलेला आहे. असहकार आणि खिलाफत चळवळ केव्हा झाली होती? 1920 मध्ये. याला खिलाफत आंदोलन सुद्धा म्हणतात. नेक्स्ट, खिलाफत चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? ते शौकत अली आणि मोहम्मद अली यांनी केले होते. असहकार चळवळ मागे घेण्याचे कारण काय होते? ते होते चोराचोरी घटना. इथे माहिती आहे का हे UP मध्ये येते, गोरखपूरमध्ये. इथे काय झालं होतं? 22 कॉन्स्टेबल आणि एक पोलीसवाल्याची इथे काय झाली होती? डेथ झाली होती. ऍक्च्युली कसं हा पोलीस स्टेशन आहे, याला 4ही बाजूने माहिती आहे का घेरून याला आग लावण्यात आली होती. आणि हे गांधीजीला बिलकुल आवडलं नव्हतं. त्याच्यामुळे काय केलं होतं? जे असहकार जे गांधी चालवत होते ते त्यांनी कॅन्सल केलं होतं. आणि ठीक आहे, कॅन्सल केलं होतं. नेक्स्ट, पहिली गोलमेज परिषद कधी झाली होती? ती झाली होती नोव्हेंबर 1930 ला. 3 वेळा झाली होती. 1930,
1931 आणि 1932 या तिन्हीला प्रेझेंट राहणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा प्रश्न नेहमी मला येतो. ठीक आहे. दांडी यात्रा कधी सुरू झाली? ते झाली होती 1930. 1930 किती? 78 मील. भारत छोडो आंदोलन कधी झाले होते? ते झाले होते 1942. कुठून झाले होते? मुंबईमधून स्टार्ट झाले होते. ओके. नेक्स्ट, ब्रिटिश सरकारचा भारतातील पहिला कायदा कोणता? ते होता रेग्युलेटिंग ऍक्ट. हा प्रश्न किती वेळा आला? 3rd वेळा. क्रिप्स मिशन कोणत्या पंतप्रधानांनी पाठवले होते? ते विन्स्टन चर्चिल यांनी. क्रिप्स मिशन. अल हिलाल हा प्रश्न स्टार्ट करा, खूप महत्वाचा आहे. अल हिलाल कोणाचा आहे? मौलाना अबुल कलाम आझाद. काँग्रेसचे सगळ्यात म्हणजे जे जवान म्हणतो किंवा जे असतात जवान समजून घ्या, सगळ्यात जवान जर असेल ना कोणी अध्यक्ष, ते होते अब्दुल कलाम आझाद. आणि एक गोष्ट आहे की सगळ्यात जास्त कालावधी सुद्धा याच्यात होता. सगळ्यात किंवा सर्वात जास्त कालावधी सुद्धा अध्यक्ष राहणारे हेच होते. मानवाने वापरलेला पहिला धातू कोणता? तो आहे तांबा. नेक्स्ट, सिंधू संस्कृतीचे पहिले शोधन कुठे केले होते? ते होते हडप्पा संस्कृती. याच्या संस्कृतीला हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणतात, कारण माहितीये का सगळ्यात अगोदर सुरुवात झाली होती हडप्पामधून, म्हणून सिंधू संस्कृतीला अजून एक नाव आहे हडप्पा संस्कृती सुद्धा म्हणतात. लोथल हे कुठे होते? लोथल हे गुजरात होते आणि हे बंदरगाव होते. लोथल बंदरगाव होते म्हणजे डॉकयार्ड. नेक्स्ट, गुजरातमध्ये धौलावीरा हडप्पाचे कोणते स्थळ सापडले? ते आहे धौलावीरा. सर्वात जुना वेद कोणता आहे? तो आहे ऋग्वेद. गौतम बुद्धाचा जन्म तुम्हाला माहित आहे, ते होते लुंबिनी, नेपाळमध्ये झालेला आहे. लुंबिनी, नेपाळमध्ये. यज्ञाशी संबंधित वेद कोणता? तो आहे यजुर्वेद. 4 वेद आहे आणि सगळ्यात शेवटी जुळलेला तो आहे अथर्ववेद. याच्यामध्ये जादूचा मंत्र वगैरे आहेत. सत्यमेव जयंते काय म्हणजे कुठून घेतलेला आहे? हा मुंडको उपनिषद मधून घेतलेला आहे. त्रिपिटक हा कोणत्या धर्माच्या संबंधित ग्रंथ आहे? तो आहे बौद्ध धर्म. याला खूप म्हणजे महत्वाचे प्रश्न स्टार्ट करून ठेवा. पहिले जैन तीर्थकर कोण आहे? ते आहे ऋषभनाथ. नेक्स्ट, दिगंबर आणि श्वेतांबर हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? हे आहे जैन धर्माशी. अशोक कोणत्या वंशाचा होता? तो होता मौर्य वंशाचा. नेक्स्ट, कनिष्क कोणाच्या वंशाचा राजा होता? तो होता कुनाश. द्वितीय तमिळ संगम हे कुठे झाला होता? हे बघा, हे 2 प्रश्न खूप महत्वाचे आहे. एक अशोकचं आणि हे कनिष्कचं. नटराजाची मूर्ती कोणत्या काळातील आहे? ते आहे चोल काळातील. प्राचीन भारताचे स्वर्णयुग कोणाला म्हटले जाते? ते होते गुप्त साम्राज्याला म्हटले जाते. फाहियान कोणाच्या काळात आलेला आहे? ते आहे चंद्रगुप्त द्वितीय. आणि हर्षवर्धन कोणाच्या काळामध्ये? सॉरी, हुएनसांग. हुएनसांग हा कोणाच्या काळात आलेला आहे? हा आला होता हर्षवर्धनच्या काळात. हे 2 चीनी यात्री आठवण ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. बाणभट्ट कोणाचा दरबारी होता? हा हर्षवर्धनचाच दरबारी होता. नेक्स्ट, कुतुब मिनारचे बांधकाम कोणी सुरू केले? ते कुतुबुद्दीन ऐबकने. बघा, सुरुवात यांनी केली होती, पण हे जे कुतुब मिनार आहे ना, याला पूर्ण केलं इल्तुतमिश यांनी. इल्तुतमिश यांनी याला कम्प्लीट केलं होतं. हे माहिती आहे, याच्यावर बिजली पडली होती, अजून तुटलं होतं. खूप वेळ लोकांनी याच्यावर काम सुद्धा केलेलं आहे. पाल गोपाळ वंशाचा एक ट्रिक सांगू तुम्हाला. बघा, पाल मुंगो को खाता था. पाल मुंगो को खाता था. बघा, पाल वरून झाला पालवंश, मुंग वरून झाला मुंगेर यांची राजधानी आणि गो वरून झाला गोपाळ. ठीक आहे. पाल वंशाच्या हे बघा मुंगेर यांची राजधानी झाली आणि संस्थापक कोण? तो होता गोपाल. अशी खूप सारी ट्रिक आम्ही आठवण केलेली आहे. चला नेक्स्ट, राष्ट्रकूट वंशाचा बघा, इथे राष्ट्रकूटचं सुद्धा सांगतो. राष्ट्रकूट वंश को दमा था. बघा, राष्ट्रकूट वंश वरून राष्ट्रकूट वंश झालं. द वरून झालं यांचे संस्थापक जो की आहे दंतीदुर्ग. आणि मा वरून काय होते? मान्यखेत. मान्यखेत यांची काय होती? राजधानी होती. नेक्स्ट, चौगान खेळताना कोणाचा मृत्यू झाला होता? तो झाला होता कुतुबुद्दीन ऐबकचा. अलाई दरवाजा कोणी बांधला होता? तो अलाउद्दीन खिलजी. याच्यामध्ये 2-3 प्रश्न आहेत. दक्षिण भारत जिंकणारा सगळ्यात अगोदर कोण होता? अलाउद्दीन खिलजी. आणि घोडे दागणारा कोण होता? म्हणजे घोड्यावरचा सिम्बॉल ते होता अलाउद्दीन खिलजी. आणि इब्न बतुता कोणत्या देशाचा होता? तो होता मोरक्को निवासी. हा प्रश्न खूप वेळ आलेला आहे TCS ला. बाबरचे खरे नाव काय होते? ते होते जहिरुद्दीन. हल्दीघाटी हा कुठे आहे? हे आहे हरियाणामध्ये.
आणि हे 1576 मध्ये युद्ध झाले होते. कोणाच्या बद्दल जाते? एक होते अकबर आणि दुसरे होते महाराणा प्रताप. ओके. फतेपूर सिक्रीच्या प्रवेशद्वाराचे नाव काय? ते आहे बुलंद दरवाजा. हे कोणी जिंकलं होतं? अकबर. नेक्स्ट, चित्रकला कोणाच्या काळात शिखरावर गेले होते? होते जहांगीर. ताजमहल कोणी बांधले? हे तुम्हाला माहिती आहे, शहाजहानी बांधलेला आहे. नेक्स्ट, शेवटच्या मुघल शासक कोण होता? तो होता बहादूर शाह द्वितीय. याला 5 स्टार करून ठेवा, हा प्रश्न खूप वेळ आलेला आहे. नेक्स्ट, शिखांचे 10वे गुरु कोण? ते होते गुरु गोविंद सिंग. खालसा पंथची स्थापना कधी झाली? ते झाली होती 1699 ला. विजयनगरचे संस्थापक कोण? हरिहर बुक्का. वास्को द गामा भारतात केव्हा आला? तो आला 1498 मध्ये. आणि याचे स्वागत कोणतं केलं होतं? केरळचे जे राजा होते जामोरिन यांनी यांच्या स्वागत केलं होतं. ओके गाईज. ओके गाईज, बघितलं तर हा आपण काय केलं की जे टॉप 100 प्रश्न होते कशाचे? हिस्ट्रीचे, ते मी तुम्हाला सांगितले. अशाच प्रकारचे आपण माहिती आहे का सगळ्या विषयाचे कव्हर केलेले आहे. बघा, तुम्हाला इकडे PDF मी दाखवून देतो. ठीक आहे. हे बघा, हा झाला आर्ट अँड कल्चरचे. आता मी डीप मध्ये नाही सांगत मी तुम्हाला, पण हे सांगून देतो. बघा, आर्ट अँड कल्चर याचे किती घेतलेले आहे आपण? 100 प्रश्न घेतलेले आहे. ओके, हे तुम्ही बघू शकता कोणत्या प्रकारचे आहे. आणि खूप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा किती वेळा प्रश्न आलेला आहे? 9 वेळा आहे. त्यानंतर बघा इथे 3 वेळा आहे, 8 वेळा आहे हॉर्नबिल त्योहार. पूर्ण असं आपण कव्हर केलेलं आहे. हे तुमचं कोणतं झालं? सेकंड टॉपिक झालं होतं. आता तुम्हाला नेक्स्ट टॉपिक सुद्धा दाखवतो. हा बघा, आता तिसरा कोणता आहे? तिसरा आहे भारतीय राज्य व्यवस्था, महत्वाचे 100 प्रश्न. ठीक आहे. हे आपण कोणते केले? हे आपण कम्प्लीट केलेले आहे पॉलिटीचे. पॉलिटीमध्ये सुद्धा बघा प्रश्न बघा किती किती वेळा आलेला आहे. 11 वेळा, 9 वेळा, 8 वेळा आहे. ठीक आहे. अजून दाखवतो तुम्हाला. बघा इथे समोर अजून बघा किती वेळा आलेला आहे? 8 वेळा, 8 वेळा, 7 वेळा, 7 वेळा असे प्रश्न आपल्याला आलेले आहेत. आणि आपण तेच आपण प्रश्न कव्हर केलेले आहे या आपण ईबुक मध्ये. ही ईबुक जे आहे ना, याच्यामध्ये आपण टॉप 800 प्रश्न टाकलेले आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आता जर कोणाची हायकोर्टची एक्झाम वगैरे असेल ना, त्याच्यासाठी सुद्धा हा खूप रामबाण आहे. ओके. अजून तुम्हाला दाखवतो, नेक्स्ट सब्जेक्ट दाखवतो, आरामात बघा, काही घाई नाही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणता आहे आपला? भूगोल. भूगोलाचे किती दिलेले आपण? याचे सुद्धा 100 प्रश्न टाकलेले आहे. आणि बघा किती किती वेळा प्रश्न आलेला तुम्ही सुद्धा बघू शकता. ओके, कळलं? किती किती वेळा प्रश्न आलेला आहे बघितलं. तिसरं झालं. अजून तुम्हाला दाखवतो 4 आपण 8 सब्जेक्ट आपण कव्हर केलेले आहे. बघा याच्यानंतर बघा हा कोणता झाला? सायन्सच्या आला. आता इथे सायन्सच्या बघा याच्यात कोणते टाकलेले आहे आपण? भौतिकशास्त्राचे महत्वाचे 100 टाकलेले आहे. ओके, बघू शकता प्रश्न. हा प्रश्न बघा किती वेळा आलेला आहे. ओके, ठीक आहे. सायन्स झालं. अजून दुसरं पण असेल केमिस्ट्री वगैरे बहुतेक. हा बघा केमिस्ट्रीमध्ये याच्यामध्ये बघा सुद्धा प्रश्न किती वेळा आलेला आहे, तर तुम्ही बघू शकता. ओके, चला केमिस्ट्री सुद्धा झाला. समोरचे अजून दाखवतो मी तुम्हाला. नेक्स्ट बघा, हा कोणता आहे? मानवी शरीर आरोग्य, म्हणजे आपला कोणता आहे? बायो. सॉरी, एक मिनिट थांबा. हा कोणता आहे? बायो. आणि याच्यामध्ये सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट बघा, परीक्षेत 8 वेळा विचारलेले गेले आहे, परीक्षेत 4 वेळा विचारले गेले, परीक्षेत 6 वेळा विचारलेले गेलेले आहे. बघितलं. नेक्स्ट, हा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स असेल. हा बघा, हा कोणता सब्जेक्ट आहे आपला? इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्सचे सुद्धा आपण काढलेले आहे. बघा किती वेळा प्रश्न आहे? 11 वेळा, 11 वेळा. 5 कोटी हा वगैरे दिलाय, किती वेळा आलेला आहे? प्रशांत महालनोबिस. मतलब आपण खूप मेहनत केली आहे याच्या मागे, नाही का? म्हणजे तुम्हाला खूप, म्हणजे हा जर PDF तुम्ही हायकोर्टला वाचून गेलं तरी तुम्हाला खूप फायदा होईल. हा बघा, जीके जे संगणक आहे त्याच्या पण फक्त 50च टाकलेलं आहे, कारण मोस्ट इम्पॉर्टंट कमी होते, बाकी मग होते ते आपण जास्त नाही काढले. कंसातील किती वेळा प्रश्न परीक्षेत आले विचारले गेले हे दर्शवते. किती वेळा आलेला आहे? हा 2 वेळा, हा 2 वेळा आलेला आहे, हा 2. असे खूप प्रश्न आपण काय केलेले आहे? कव्हर केलेला आहे. कळलं? बघा, ही आपली पूर्ण ईबुक झाली कम्प्लीट. याच्यामध्ये आपण टॉप 800 प्रश्न टाकलेला आहे. जर तुम्हाला ही ईबुक घ्यायची असेल, आपण बघा याच्यामध्ये 3 पार्ट मध्ये केलेले आहे. मी तुम्हाला पूर्ण अजून थोडंसं डिटेल मध्ये सांगतो. येऊ द्या पहिले स्टार्ट पेज. बघा, आपण हिस्ट्री पासून चालू केलेलं आहे. बघा, ही आपण 3 याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. पहिलं कोणतं आहे तुमचं? पहिलं आहे तुमचं टॉप 800, ते आता दाखवून झालं MCQ. आता नेक्स्ट आहे आपले मोस्ट इम्पॉर्टंट 3000 MCQ, जे कुठे आलेले आहे?
TCS चे PYQ आहेत, हे पण PYQच आहेत, पण हे काय केलं, हे आपण वेगळे काउंट काढलेलं आहे कारण हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एक एक प्रश्न 5-5, 6-6 वेळा आलेला आहे आणि याच्यामध्ये शिल्लक प्रश्न आहे ते 1-1 किंवा 2-2 वेळा आलेले आहे. नेक्स्ट आपण काय केलेलं आहे की 2000 प्रश्न यांच्या आधारावर आपण नवीन प्रश्न बनवलेले आहे, ते तुम्ही आता बघू शकता. मी हे 2 फाईल तुम्हाला आता 2 मिनिटात दाखवतो. ओके, वेट करा. बघा गाईज, ही आपली आहे पार्ट 2. पार्ट 2 याच्यामध्ये किती प्रश्न आहे, याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न मिळेल 3000 प्लस लेटेस्ट TCS GK ईबुक. याच्यामध्ये बघा 3000 प्रश्न किती आहे, पूर्ण लेटेस्ट वालेले आहे, जे आपण GK MCQ साठी येणाऱ्या नगर परिषद आणि साठी हे रामबाण आहे. आणि कोणकोणते एक्झाम कव्हर केलेले आहेत तुम्ही बघू शकता. धर्मद आयुक्ताचे टाकलेले आहे 2025, GMC नांदेड, मुंबई GMC, नवी मुंबई, आरोग्य विभाग, संभाजीनगर, कल्याण डोंबिवली, नागपूर महानगरपालिका, लेखा कोषागार, समाज कल्याण, बाल विकास, नगर परिषद, एवढे आपण अजून खूप सारे एक्झाम आहे. आणि बघा कशा प्रकारे आपण प्रश्न टाकलेले आहे, बघा तुम्हीच. छत्रपती संभाजीनगर 2025 मध्ये 1 लाईनर प्रश्न, याच्यामध्ये 300 ते 400 प्रश्न आहे या ईबुक मध्ये. सॉरी, ईबुक मध्ये नाही, फक्त या एक एक्झामचे. हे तुम्ही बघू शकता. एक नंबर फक्त 1 लाईनर टाइप कव्हर केले आहे की डायरेक्ट तुम्ही माहिती का फास्ट रिव्हिजन करू शकता. हे झालं तुमच्या GMCचे. अजून असे प्रकारे आपण पूर्ण 12-15 एक्झामचे जे लेटेस्ट मध्ये आहे सगळ्यांचे आपण GK काय केलेलं आहे, पूर्ण कव्हर केलेलं आहे. बघा त्याचं झालं. त्याच्यानंतर बघा नगर रचना हे आपलं सेकंड आहे, सेकंड एक्झामचं. अजून खूप आहे समोर. हे कोणतं आहे आपलं, तिसरं आहे तुमचं आरोग्य विभाग. ओके, थर्ड आहे. अशा प्रकारे आपण 12 ते 15 एक्झाम म्हणजे जे एकदम लेटेस्ट आहे ते सुद्धा आपण कव्हर केलेलं आहे. याच्यामध्ये हा बघा हे कोणतं आहे, हे आहे तुमचं सहकार विभाग 2024 मध्ये आलेले प्रश्न बघू शकता तुम्ही कोणत्या प्रकारे प्रश्न आहे. डायरेक्ट तुम्ही फास्ट रिव्हिजन करू शकता. हे बघा मुंबई GMC, हे तुम्ही क्वेश्चन क्रॉस व्हेरीफाय सुद्धा करू शकता. जर कोणाला डाऊट असेल तर तुमच्याकडे शिफ्ट असेल तर तुम्ही शिफ्ट मध्ये सुद्धा बघू शकता की हे प्रश्न आलेले आहेत की नाही आलेले आहेत. ओके, हा मुंबई GMCचा झाला. हा हे बघा सगळ्यात स्पेशल धर्मद आयुक्त 2025. प्रश्न किती आहे, 250 प्लस याच्यामध्ये प्रश्न टाकलेले आहे. पूर्ण एक नंबर 1 लाईनर फॉर्मॅट मध्ये आपण दिलेले आहे. ओके, हे तुम्ही पूर्णचे पूर्ण बघू शकता. त्याच्यानंतर बघा बाल विकास, हे जे महिला बाल विकास झाली होती त्याचे प्रश्न आपण माहिती आहे का याच्यावर व्हिडिओ आणणार आहेत. म्हणजे प्रत्येक एक्झाम वाईज सुद्धा आपण आणणार आहे. मग अगोदर मी तुम्हाला दाखवून दिलेलं. ओके, नेक्स्ट कोणते आहे, नेक्स्ट आहे तुमचं नगर परिषद. नेक्स्ट कोणतं आहे तुमचं नगर परिषद. त्याच्यानंतर कोणतं आहे, त्याच्यानंतर बघा खूप लोकांना वाटतं की लेटेस्ट नाही आहे, पूर्ण लेटेस्ट एक्झामचे टाकलेले आहे. किती प्रश्न आहेत, हे पण तुम्हाला 300 प्लस प्रश्न मिळतील. त्याच्यानंतर बघा नवी मुंबई, हे नवीन मुंबईचे प्रश्न आहे पूर्ण लेटेस्ट, पूर्ण लेटेस्टच टाकलेले आहे आपण. बघा नेक्स्ट कोणते आहे, GMC नांदेड. कोणत्याही प्रश्न GMC नांदेड, सामाजिक ज्ञान आणि चालू घडामोडी काउंट घेतलेले आहे कारण हे 2025 चे लेटेस्ट प्रश्न आहे म्हणून त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे सुद्धा आपण टाकलेले आहे. नंतर बघा सगळ्यात मेन याच्यामध्ये आपण तलाठीमध्ये आलेले माहिती का 1000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आपण टाकलेले आहे. म्हणजे कसं जे रिपीट झालेले आहे त्यांना बाहेर काढून टाकलेले आहे, रिपीट वालेला आपण टॉप 8000 मध्ये टाकलेले आहे. ठीक आहे, सॉरी टॉप 800 मध्ये. आणि याच्यामध्ये उरलेले प्रश्न हे 1000 प्रश्न फक्त तलाठीचे टाकलेले आहे आपण मोस्ट इम्पॉर्टंट. याच्यामध्ये हे सुद्धा तुम्ही बघू शकता. टॉप 1000 पूर्ण टाकलेलं आहे, पूर्ण 1000 येईल तेव्हाच एक संपवेल. बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण ऍक्च्युली. बघा ते झाले टॉप 1000 झाले का हे बघा तलाठीचे. त्याच्यानंतर बघा की मी काय केलं की काही प्रश्न माहिती आहे का 2023 चे सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण ते 2023 चे जे प्रश्न आहे ना ते सुद्धा आपण ते घेऊन टाकलेलं आहे. या प्रकारे आपण ही टॉप 3000 ची MCQ ची ईबुक बनवलेली आहे. ती 800 ची वेगळी आहे आणि ही वेगळी आहे. कळलं, हे तुम्हाला पूर्ण प्रश्न हे कव्हरच करायचे आहे, काही सोडायचे नाहीये. हे बघा 2025 चे प्रश्न सुद्धा टाकले. मी तुम्हाला गोष्ट सांगतो, मी जे कव्हर केलेलं आहे ना GK मध्ये ते माळा एक्झाम 2022 ते 2026 धर्मद आयुक्त पर्यंत पूर्ण GK पूर्ण कम्प्लीट केलेलं आहे या ईबुक मध्ये. ओके, हे तुम्हाला दिसेलच पूर्ण आपण कम्प्लीट झालेलं आहे. हे आता जस्ट PDF संपेलच. बघा ही संपली. आणि किती पेजेसची होती, ही होती 166 पेज.
आपल्याकडे कोणती एक बुक स्टार्टिंगला ती होती टॉप 800 आणि ही झाली टॉप 3000. म्हणजे याच्यामध्ये प्रश्न फक्त एकच वेळ आलेला किंवा 2 वेळा, पण याच्यामध्ये प्रश्न आहे तो 4 वेळा 5 वेळा प्लस आलेला आहे. आता आपली तिसरी बुक बघू, जे आहे तुमचे टॉप 2000. हे आपण यांच्या 2 बेसच्या PYQच्या आधारावर आपण नवीन प्रश्न टाकलेले आहे, ते तुम्हाला आता दाखवतो. वेट, बघा हे प्रश्न टॉप 2000 आहे. हे मी स्वतः बनवलेलं आहे PYQच्या बेसच्या आधारावर. TCS GK न्यू प्रश्न बनवलेला आहे. कारण बघा प्रत्येक वेळा तुम्हाला PYQ हे करणं म्हणजे येणारच असं तर होऊ नाही शकत ना. तर बघा कशावर न्यू बनवलेलं आहे, इतिहास, भूगोल, कला, संस्कृती, अर्थशास्त्र, जीवविज्ञान, भौतिकशास्त्र आणि संगणक. हे प्रश्न आहे टॉप 2000 मोस्ट रिपीटेड क्वेश्चन. म्हणजे जे मोस्ट रिपीटेड आहे ना त्याच्या आधारावर आम्ही माहिती का नवीन प्रश्न हे बनवलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता पूर्ण हे टॉप 2000 प्रश्न आपण कव्हर केलेले आहे. याच्यामध्ये सुद्धा एक नंबर टॉप लेवलचे बघू शकता तुम्ही कोणकोणत्या लेवलचे आपण GK कव्हर केलेले आहे. पूर्ण टॉप लेवलचे चंद्र बघा काय दिलेलं आहे, सामान्य ज्ञान आणि बनल्याने फॉर्मॅटमध्ये सुद्धा टाकलेले आहे आपण. म्हणजे तुम्हाला कसं डायरेक्ट एकदम रिव्हिजनला तुम्हाला कामात येईल. कळलं? तर हे आपले 3 प्रकारचे ईबुक होते. आता मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतो. बघा फर्स्ट होते आपलं टॉप 800, हे मी तुम्हाला दाखवलं. नेक्स्ट होतं टॉप 3000, ठीक आहे. आणि थर्ड पार्ट आहे आपला टॉप 2000. हे दोन्ही PYQ आहेत आणि ही जी आहे मी स्वतः बनवलेलं आहे. म्हणजे यांच्या बेसवर काही प्रश्न तुम्हाला नवीन सुद्धा म्हणजे नवीन संकल्पना आणि नवीन फॉर्मॅटवर बनवले आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. जर ही बुक तुम्हाला घ्यायची असेल तर आज सध्या ऑफरमध्ये सांगत आहे फक्त 99ला आहे आणि 3 बुक आहे. हे पूर्ण 3 बुक फक्त 99ला आहे. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे 99ला आहे. पण हे जर तुम्ही उद्यापासून घ्याल तर ही तुम्हाला होऊन जाईल 199 मध्ये. कारण याच्यामध्ये खूप मेहनत केलेली आहे. जर तुम्हाला ही बुक घ्यायची असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. 7719915057 या नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. हा व्हॉट्सअप आणि कॉलिंग दोन्हीचा नंबर आहे. चला, काही जर तुमचे डाऊट असेल तर मला याच नंबरवर व्हॉट्सअपला तुम्ही पाठवू शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.